अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलं. पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून मुंबईत. दोन्ही सभागृहांनी मिळून 12 कायदे मंजूर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषदेत माहिती. माथाडींवर अन्याय होणार नाही, फडणवीसांची ग्वाही. जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 संपून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केलं. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत भारताचं संविधान कोणीही बदलू शकत नाही, विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं. काही लोक मिस्टर बीन आहेत. बाळासाहेबांची शिवसेना त्यांनी काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये टाकली होती, ती सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. ते विधान परिषदेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देत होते. दिशा सालियांचा शवविच्छेदन अहवाल एबीपी माझाच्या हाती. दिशावर अलैंगिक अत्याचार झाला नसून डोक्यावर गंभीर दुखापत झाल्यानंच दिशाचा मृत्यू झाल्याचं नमूद. दिशाच्या हात, पाय आणि छातीवरही जखमा असल्याचा उल्लेख. दिशाच्या वडिलांनी राजकीय आरोप केलेले नाहीत, कोर्टात प्रतिज्ञापत्र दिलंय. नितेश राणेंचं वक्तव्य. तर अॅडव्होकेट ओझांकडे रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरेंच्या चॅटचे पुरावे. ड्रग्सच्या देवाणघेवाणीचा चॅटमध्ये उल्लेख, राणेंचा आरोप. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, विधानसभेत भावना गवळींची मागणी. तर सर्व आरोपींची गंभीर चौकशी केली जाईल, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं प्रत्युत्तर. उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर. कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये अधिकाऱ्यांसोबत बैठकांचा धडाका. माणिकराव कोकाटेंविरोधात दाखल याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी. शिक्षेवरची स्थगिती रद्द करण्याची याचिकेतून मागणी. सदनिका घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी माणिकराव कोकाटेंच्या अडचणी कायम. मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाविरोधात ठाकरेंची युवा सेनेची हायकोर्टात धाव. सिनेट सदस्यांना आगाऊ प्रत न देताच अचानक अहवाल सादर करणं बेकायदेशीर असल्याचा याचिकेतून आरोप. काँग्रेस आणि भाजप दोघांचंही सरकार औरंगजेबाच्या प्रवृत्तीचं. बच्चू कडूंचा घणाघात. तर शरद पवार पक्षाचे आमदारच काय, शरद पवार आणि अजित पवारही एकमेकांच्या संपर्कात. भविष्यात काय होईल सांगता येणार नाही, कडूंचं विधान. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आज बंजारा समाजाची बैठक. भाजप आणि शिवसेनेकडे सरकलेले बंजारा समाजाचा वोट बँक परत मिळवण्यासाठी रणनीती ठरणार. बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार महिलांचा गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेप्रकरणी गठीत समितीचा अहवाल शासनाकडे सादर. उपसभापती नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश. अहिल्यानगरमधील खर्डा किल्ल्याच्या जतन प्रक्रियेच्या कार्यवाहीला गती द्या. कामकाजाचा अहवाल पुढील 1 महिन्यात सादर करावा. मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सभापती राम शिंदे यांचे निर्देश. महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सीसाठी नवे नियम. विधेयक दोन्ही सभागृहात संमत. या विधेयकामुळे बनावट भरती प्रक्रियेतून होणारी बेरोजगारांची फसवणूक थांबण्यास मदत होणार. राहुल पांडे यांची राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी निवड निश्चित. राज्य सरकारकडून राज्यपालांना सहीसाठी नाव पाठवल्याची सूत्रांची माहिती. राज्यपालांकडून अधिकृत नोटिफिकेशन काढलं जाईल. अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, पुणे या जिल्ह्यातील ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शिंदेंच्या शिवसेनेत. राष्ट्रवादी, मनसे, प्रहार, जनशक्ती पक्षाचे अनेक पदाधिकारीही शिंदेंच्या शिवसेनेत. इंदुमिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा आढावा घेण्यासाठी समिती गठीत. सामाजिक न्याय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यांची समिती गठीत. स्मारकाच्या कामाचा नियमित आढावा ही समिती घेणार. आपलं सरकार सेवा केंद्राची संख्या वाढवणार. ग्रामपंचायत स्तरावरती 5000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी 2 सेवा केंद्र उभारली जाण्याची शक्यता. सुधारित सेवा दरांसह नागरिकांसाठी अधिक जलद सेवा देण्यात येणार. बंद दाराआड आशिष शेलारांना राज ठाकरेंसोबत अडकायला आवडेल. सुशील सुजित चित्रपटाच्या प्रमोशनवेळी आशिष शेलार यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की शरद पवारांचे पर्याय दिले असताना आशिष शेलारांनी राज ठाकरेंचं नाव घेतलं. वाघ्यासंदर्भात ऐतिहासिक संदर्भ नाही, हे खोटं. इतिहास तज्ज्ञ संजय सोनवणी यांची माहिती. वाघ्या कुत्र्या हटवण्याच्या मागणीलाही विरोध केला. पुतळा हटवला तर न्यायालयात जाण्याचाही इशारा दिला. रायगडावरील वाघ्याच्या समाधीबाबत छत्रपती संभाजीराजे भोसले जे बोलले ते चूक. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची भूमिका.
वाघ्याची जी कथा सांगितली जाते ती सत्य, संभाजी भिडेंचं वक्तव्य. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा नवीन व्हिडिओ समोर. नव्या व्हिडिओतून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीका. सलग तिसऱ्या व्हिडिओतून कामराची नेते मंडळींवर टीका. कुणाल कामराला खार पोलिसांकडून आज दुसरं समन्स बजावलं जाण्याची शक्यता. वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या द हॅबिटॅट या स्टुडिओवर मुंबई महापालिकेची कारवाई सुरू. स्ट्रक्चरल ऑडिटनंतर महापालिकेनं अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला. कुणाल कामराच्या व्हिडिओला टी सिरीज कडून कॉपीराईटची नोटीस. कामरानं टी सिरीजच्या गाण्याची वाद्यगीत वापरल्यानं ही नोटीस बजावण्यात आली आहे. आपण गाण्याचे बोल किंवा मूळ वाद्य वापरलेलं नाही, कामराचं स्पष्टीकरण. कुणाल कामराच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी. शिवसेना विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांचे मुंबई पोलिसांना पत्र. राजकीय नेत्यांचा अपमान करण्याची सुपारी कामरानं घेतली असल्याचाही पत्रातून आरोप. उपमुख्यमंत्री शिंदेंविरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव. प्रवीण दरेकरांनी हा प्रस्ताव मांडला. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात साकीनाका इथं शिवसैनिकांचं आंदोलन. युवा सेनेच्या प्रयाग लाडेंच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला होणार. संपूर्ण प्रकरणात वाल्मिकरांना आरोपींना मार्गदर्शन केलं. वकील उज्ज्वल निकम यांची कोर्टात माहिती. आरोपींना हव्या असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती. 10 एप्रिलला आरोपांची निश्चिती करण्यासाठी अर्ज करणार असल्याचीही माहिती दिली. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग. या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होण्याची शक्यता. न्याय हवा. सरकार न्याय देत नसल्याचं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. दिवंगत सोमनाथच्या आई आणि भावाची मागणी. न्याय मिळेपर्यंत लढत राहणार असल्याचंही स्पष्ट केलं. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी छत्रपती संभाजीनगर सीआयडी पथकाकडून चौकशी. पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा जबाब घेतला. सोमनाथच्या कुटुंबियांचीही भेट घेतली. परभणीतील न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथचा मृत्यू झाला होता. अंबादास दानव्यास दिवंगत शेतकरी कैलास नागरे याच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. कैलास नागरे यांनी शेतीसाठी पाण्याच्या प्रश्नावरती आत्महत्या केली होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाषण देताना निरंजन टकलेंकडून न्यायव्यवस्थेचं सत्यमेव जयते हे ब्रीद बदलून यतो धर्मस्ततो जया केल्याचं खोटं वक्तव्य. बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. विवेक विचार मंचाचे कार्यकर्ते अप्पासाहेब पारधे यांनी ही फिर्याद दिली. या निवडणुकीमध्ये जेवढा जातीयवाद पाहिला तेवढा आयुष्यात पाहिला नाही. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी खंत व्यक्त केली. नांदेडच्या धनगरवाडी इथल्या साईबाबा मंदिराच्या कलशारोहण सोहळ्याप्रसंगी चिखलीकर बोलत होते. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद चिघळणार. नाशिक आधी लावायचा की त्र्यंबकेश्वर, यावरून साधू संतांमध्ये वाद. आखाडा परिषदेच्या महामंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्र्यंबकेश्वरमध्ये बैठक. त्र्यंबकेश्वरमधील साधूंनी सुधीरदास पुजारी यांना बैठकीनंतर लक्ष्य केलं. अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केल्यानं तणाव. भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले घटनास्थळी. पोलीस प्रशासन आणि आमदार कर्डिले यांच्यात चर्चा. कर्डिलेंच्या आवाहनानंतर रास्ता रोको तुर्तास मागे. दौंडच्या बोरावके नगर परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सीलबंद बरणीत मृत अर्भक आढळल्याचं प्रकरण. मृत अर्भक आणि मानवी अवशेष दोन्ही दौंडच्या बंगाळे हॉस्पिटलमधील असल्याचं समोर. दौंडमध्ये 7 ते 8 अर्भकांचे अवयव बाटलीत सापडल्या प्रकरणी कठोर चौकशी करा. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या सूचना. एका मोठ्या बेकायदेशीर गर्भपात साखळीचा भाग असण्याची शक्यता गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे. पुण्याच्या ससून रुग्णालयातून गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळाला. या प्रकरणी आरोपी संतोष साठे विरोधात बंड गार्डन पोलिसात गुन्हा दाखल. केज पोलीस स्टेशन समोर दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. दिलेले पैसे एक व्यक्ती परत देत नसल्यानं दाम्पत्यानं टोकाचं पाऊल उचललं. तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई न केल्याचा दाम्पत्याचा आरोप. पूर्ववैमनस्यातून धारधार शस्त्रानं वार करून युवकाची गळा चिरून हत्या. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दगडानं बांधून शेतातील विहिरीत फेकून दिला. दिग्रस तालुक्यातील धानोरा इथली घटना. मारेकऱ्यांचा तपास सुरू.
मुलीची छेड काढल्याच्या विरोधात जाब विचारणाऱ्या वडिलांची धारधार शस्त्रानं हत्या. मुलीला वारंवार त्रास दिला जात असल्यानं वडिलांनी आरोपींना जाब विचारला होता. आरोपी फरार असून सध्या तपास सुरू आहे. मुंबई विमानतळाच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी डीसीपीआरमध्ये स्वतंत्र तरतूद. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात घोषणा. यामुळे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना मिळेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 31 मार्चला मुंबई दौऱ्यावर साकेनाका परिसरातील श्री जगन्नाथ मंदिरामध्ये दर्शन घेणार. त्याआधी पवई आयआयटीमध्ये जाणार असल्याची माहिती. गुढीपाडव्याला सिद्धिविनायकाच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव होणार. 30 मार्चला सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा लिलाव होईल. गुढीपाडवा आणि रमजान ईद निमित्त कल्याणमध्ये पोलिसांचा रूट मार्च. कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च. कोकणातील जंगलांमध्ये सहजपणे उपलब्ध असणाऱ्या रायवळ आंब्याच्या उत्पादनात कमालीची घट. वातावरणामध्ये होत असलेल्या बदलाचा आंब्याला फटका. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी 6,50,000 किमतीचे दागिने अर्पण. चेन्नईच्या भाविकाकडून 2 लाखांची देणगी. अमरावतीतील मौजे रेवासामधील विठ्ठल मंदिराची अंदाजे 30 कोटींची जमीन मंदिराला परत करण्याचे न्यायालयाचे आदेश. कुळ कायदा लागू नसताना देखील तत्कालीन तहसीलदारांनी संगनमतानं सातबाऱ्यातून नाव वगळल्याची विश्वस्तांची तक्रार. लालबागमधून शिर्डीसाठी पायी निघणारी सायलीला मंडळाच्या पालखीचं उत्साहात प्रस्थान. शेकडो लालबाग परळकरांची प्रस्थान सोहळ्याला उपस्थिती. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या 12.5% योजनेतील भूखंडाच्या विकासाला चालना मिळणार. इमारतींसाठी आवश्यक उंचीची परवानगी. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबवण्यासाठी यंत्रणा उभारा. तसंच जाहिरातींविरोधातील तक्रारी ऐकण्यासाठी एक प्रणाली तयार करा. सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रशासित प्रदेशांना निर्देश. नाशिकमध्ये रिक्षाचालकानं अल्पवयीन मुलीची छेड काढली. प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 2 संशयित आरोपी ताब्यात. पनवेलच्या नानोशी गावातील आदिवासी पाड्यामध्ये बांधकाम साईटवर गोळीबाराची घटना. बांधकाम साईट घेण्यावरून फायरिंग. या हल्ल्यामध्ये बाबू वाघमारे याचा मृत्यू. पुण्यातील खडकी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जबर चोरी करणारे 2 अटकेत. आरोपींकडून 10 लाख रुपयांची रोकड जप्त. खडकी पोलिसांची कारवाई. परभणी पोलिसांनी परत केला 23 लाखांचा मुद्देमाल. 14 लाखांचे मोबाईल, 8.50 लाख रुपये रोख, 1 लाखाचं सोनं मूळ मालकांना परत केलं. 10 वर्षांपूर्वी चोरीला गेलेले दागिने कोपरखैरणे पोलिसांनी मूळ मालकांना परत केले. मालकांनी पोलिसांचे आभार मानले. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात आणखी 10 नवीन आरोपी असल्याची माहिती समोर. आरोपींची संख्या 35 वर. इतर फरार आरोपींना शोधण्याचं पोलिसांसमोर आव्हान. ठाण्यातील नौपाडा परिसरात एका रात्रीत 14 घरफोड्या करणाऱ्या आरोपीला अटक. 2,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. गुन्ह्यामध्ये 2 वॉचमन असलेल्या आरोपींचाही समावेश. भिवंडी नारपोली इथं गोडाऊनमधून 26 लॅपटॉप चोरी करणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना अटक. चोरीच्या गुन्ह्यातील गाडीसह 24,65,000 रुपये किमतीचा लॅपटॉप आरोपींकडून हस्तगत. ससूनमधून पळून गेलेल्या आरोपीच्या सातारा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गंभीर गुन्ह्यातील आरोपी ससून रुग्णालयातून पळाला होता. सातारा शहर पोलिसांनी अवघ्या काही तासामध्ये त्याला जेरबंद केलं. पुण्यातील येरवड्यात भर रस्त्यात लघुशंका केल्याच्या प्रकरणी गौरव आहुजाला जामीन मंजूर. पुणे सत्र न्यायालयाकडून अटी शर्तीवर गौरव आहुजाला जामीन मंजूर. लोकसभेमध्ये बोलू दिलं जात नसल्याचा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोप. संसद अलोकतांत्रिक पद्धतीनं चालवली जात असून विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. खासदारांनी अध्यक्षांकडे नाराजी व्यक्त केल्याचंही राहुल गांधींचं वक्तव्य. अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग प्रकरणामध्ये अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल असंवेदनशील. सुप्रीम कोर्टाचा तीव्र संताप. निकालाला स्थगिती. केंद्र, यूपी सरकार इतर पक्षांना नोटीस पाठवून उत्तर मागवलं. जीडीपीच्या वाढत्या गतीमुळे भारत आता अमेरिका, चीन, जर्मन आणि जपाननंतर 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश. भारत जपानला याच वर्षी तर 2027च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत जर्मनीलाही मागे टाकेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची माहिती.
सोनी मराठी वाहिनीतर्फे कीर्तनावर आधारित भारताचा पहिला रियालिटी शो कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार 1 एप्रिलपासून सुरू होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वीणा ट्रॉफीचं अनावरण. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचं दिग्दर्शित भूमिका नाटक 28 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला. अभिनेते सचिन खेडेकर यांचं 21 वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.